बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले ते भस्म कपाळा हो आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची शंकरा महादेवा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची बेलाची बेलाच्या पानाची शंकरा महादेवा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची। नमस्कार, मी शैलेश रमेश आपशिंगेकर। आज आपणास 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग केदारनाथ मंदिराची माहिती सांगणार आहे। माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग म्हणजे केदारनाथ मंदिर। हे मंदिर उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालय पर्वत रांगेत वसलेले आहे आणि भगवान शंकराचे मंदिर म्हणून ओळखले जाते। हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि पंचकेदारापैकी एक आहे। केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगापैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे। गौरीकुंडहून 14 किलोमीटर 8.7 मैल लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते। केदारनाथ या नावाचा अर्थ क्षेत्राचा स्वामी आहे। हे संस्कृत शब्द केदार फील्ड आणि नाथ प्रभू पासून आले आहे। काशी केदारा महात्म्य या मजकुरात असे म्हणाले आहे की मुक्तीचे पीक येथे उगवते म्हणून त्याला असे म्हणतात। केदारनाथ मंदिराची थोडक्यात माहिती। 1. स्थान उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात मंदाकिनी नदीजवळ। 2. देव भगवान शंकर शिव। 3. महत्व हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि पंचकेदारापैकी एक आहे। 4.
बांधकाम असे मानले जाते की पांडवांनी हे मंदिर बांधले आणि नंतर आदि शंकराचार्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला असे सांगितले जाते. 5. यात्रेचा काळ. हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्ये खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मूर्ती उखीमठ या स्थानावर आणल्या जातात व तेथेच पूजल्या जातात. मे ते ऑक्टोबर या काळात केदारनाथ मंदिराला भेट देणे सोयीचे असते कारण हिवाळ्यात मंदिर बंद असते. पौराणिक कथा. महाभारतातील युद्धानंतर पांडवांना आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी भगवान शंकराचे आशीर्वाद मिळवायचे होते. म्हणूनच त्यांनी केदारनाथ येथे मंदिर बांधले असे मानले जाते. मंदिराची रचना अत्यंत प्राचीन असून काळ्या दगडापासून बनलेली आहे असे म्हणले जाते. केदारनाथ 1. हे सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचे ठिकाण आहे. हे ठिकाण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. 2. तुंगनाथ. हे ठिकाण जगातील सर्वात उंच शंकराचे मंदिर म्हणून ओळखले जाते. तुंगनाथ 3680 मीटर उंचीवर आहे. 3. रुद्रनाथ. रुद्रनाथ जंगलात आहे आणि येथे शंकराची फेस किंवा मुख माउथ ची पूजा केली जाते. 4. मध्य महेश्वर. येथे शंकराची नाभी नावेल ची पूजा केली जाते. 5. कल्पेश्वर. कल्पेश्वर हे वर्षभर दर्शनासाठी खुले असलेले एकमेव ठिकाण आहे. येथे शंकराच्या जटा हेअरची पूजा केली जाते.